नमस्कार सर्वांना, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत। अत्यंत उपयुक्त अशा ह्या मराठी म्हणी आहेत। मागील परीक्षेमध्ये येऊन गेलेल्या म्हणी आहेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये अतिसंभाव्य अशा ह्या म्हणी आहेत। कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर पहिली म्हण पाहूया। आंधळीपेक्षा तिरळी बरी। या म्हणीचा अर्थ पाहूया। एखादी बाब अगदीच वाईट स्वीकारण्यापेक्षा थोडी दोष असलेली गोष्ट स्वीकार करणे कधीही चांगले। पुढील म्हण पाहूया। आंधळ्या प्रजेत हेकणा राजा। या म्हणीचा अर्थ पाहूयात। असहाय्य गरीब लोकांमध्ये एखादा चुकीचे निर्णय घेऊन राज्य करतो। पुढील म्हण पाहूया। आंधळ्याची बहिऱ्याशी गाठ। या म्हणीचा अर्थ पाहूया। एकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे। पुढील म्हण पाहूयात। आईजीच्या जीवावर बाईजी उदार। या म्हणीचा अर्थ पाहूयात। दुसऱ्याचा पैसा दान करून स्वतःचा बडेजाव दाखविणे। पुढील म्हण आहे। आजा मेला आणि नातू झाला। या म्हणीचा अर्थ असा, एकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा होणार। पुढील म्हण आहे। आचार तेथे विचार। या म्हणीचा अर्थ असा, चांगली संस्कृती चांगल्या विचारांना जन्म देते। पुढील म्हण आहे। उचलली जीभ लावली टाळूला। या म्हणीचा अर्थ असा होतो, कोणताही विचार न करता बोलणे। पुढील म्हण पाहूया। उधार तेल खावट निघाले। या म्हणीचा अर्थ असा होतो, उधारीच्या मालात काही न काही दोष असतोच। पुढील म्हण अशी आहे। उसाच्या पोटी कापूस। या म्हणीचा अर्थ पाहूया। कर्तबगार व्यक्तीच्या वंशात आळशी माणूस असणे। पुढील म्हण आहे। एक घाव दोन तुकडे। या म्हणीचा अर्थ असा होतो, एका फटक्यात निकाल लावणे। विद्यार्थ्यांनो, कशा वाटल्या या म्हणी? आवडल्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये।